आणि कल्याणमध्ये अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणी आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत मुलीच्या पालकांनी टाहो फोडला। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या सूचना दिल्यात, पण बदलापूर मागोमाग कल्याणमध्ये घडलेल्या या भीषण घटनांमुळे शहरांमधील गजबजलेल्या भागातही लेकीबाळी सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात यायला लागलाय। दाखवायचा मनोरुग्ण, मिळवायचा जामीन, चिमुकलीच्या नाजूक भागाची विटंबना। कल्याणच्या बलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्र स्तब्ध झालाय। आरोपी विशाल गवळीनं 12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर या चिमुकलीची छिन्न विछिन्न अवस्था करून हत्या केली। चिमुकलीची कल्याणच्या चक्कीनाका परिसरात हत्या केली, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, त्यानंतर या चिमुकलीच्या नाजूक भागाची विटंबना करत तिची हत्या करण्यात आली। तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला। पत्नी आणि मित्रांच्या मदतीनं भिवंडीच्या बापगाव परिसरात सुटकेस फेकून दिली। याआधी वर्षभरापूर्वी कॉलेजहून घरी जाणाऱ्या एका तरुणीची अशीच छेड या विशाल गवळीनं काढली होती। विशाल गवळीवर आतापर्यंत 4 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत, पण प्रत्येक वेळी मनोरुग्णाचं सर्टिफिकेट देत विशाल गवळी जामीन मिळवायचा। नराधम विशालचे कारनामे इतक्यावर संपत नाही। विनयभंग, चोरी, मारहाण असे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत। 2 प्रकरणात त्याला तडीपारीची शिक्षा झाली होती। अलीकडेच तो जामिनावर बाहेर आलाय। यापूर्वी विशालची 3 लग्न झाली होती, तर कल्याण पूर्वेत दमदाटी, मारहाण करून त्याने स्वतःची दहशत निर्माण केली। या सगळ्यात त्याला मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट नेमकं कुणी दिलं आणि कशाच्या आधारावर दिलं याचा देखील आता पोलिसांकडून तपास होणार आहे। तसंच या गुन्ह्यात त्याला या सर्टिफिकेटचा आधार घेऊन जामीन मिळवता येऊ नये यासाठी त्याची पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेनंतर कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली। घटनेच्या निषेधार्थ कल्याणकर रस्त्यावर उतरले। नराधम विशाल गवळीला फाशी देण्याची मागणी होऊ लागली। खरंच ही लज्जास्पद गोष्ट झालेली आहे। कल्याणमध्ये त्या आरोपीला एन्काउंटर करण्याशिवाय पर्याय नाही, कारण जर आज त्या आरोपीला जर सोडलं तर उद्या सकाळी अशाच मुली बळी होत जाणार आहे। भर चौकात फाशी द्यायला पाहिजे आणि त्यांचे पण हातपाय तोडून फाशी द्यायला पाहिजे, कारण ह्या नराधमाने ज्या नाजूक मुलीवर हे अत्याचार केलेत, परत कोणाचा डोळे वाचून पण मुलीकडे बघायची हिंमत झाली नाही पाहिजे, अशी त्याची कडक शिक्षा त्याला द्यायला पाहिजे। हे झाले त्याबद्दल त्याला पहिल्यांदा त्याला माफी दिली, इथेच मोठी चूक आहे। त्याला अशी माफी आता दिली नाही पाहिजे, त्याला फाशीची सजा भर दरबारात दिली पाहिजे, अशी सजा आमची मागणी आहे सगळ्यांची। कायद्याने त्याला खरोखर फाशी द्यावी, नाही तर एन्काउंटर करावं, नाही तर महिलांच्या ताब्यात सोडावं, त्याला भर रस्त्यात महिलांच्या ताब्यात सोडावं। आम्ही त्या मुलीला न्याय देऊ आणि आम्हाला बी न्याय देऊ। या घटनेनंतर विशाल गवळी आपल्या पत्नीसोबत बुलढाण्याच्या शेगावमध्ये पळून गेला। त्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यानं दाढी केली। पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता। इतक्यात त्याच्यावर झडप टाकून त्याला अटक केली। अक्षय शिंदेचं तुम्ही निवडणुकीपूर्वी एन्काउंटर केलं, मला राजकीय फायदा हवा होता। आता हा जो एक नराधम पकडलेला आहे, ज्याने त्या मुलीची हत्या केली, लैंगिक अत्याचार करून हत्या केली, लक्षात घ्या, त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्प काय? कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी, आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे, आरोपी, याचा कठोर शासन झालं पाहिजे। फास्ट ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे, यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते। कल्याण सध्या गुन्हेगारीबाबत हॉटस्पॉट बनत चाललाय। रोज कल्याण आणि आजूबाजूचा परिसर कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामुळे टेलिव्हिजन स्क्रीनवर झळकतोय। विशाल गवळीसारख्या नराधमाला याआधीच जर जरब घातली असती तर आज एका चिमुकलीचा जीव वाचला असता। अमजद खानसह निनाद करमरकर,
NDTV मराठी, कल्याण.